हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. मग घेतला मी घरातल्या देवांचं दर्शन आणि मला जायचं होतं आज मंदिरात, कारण आज होती संकष्टी चतुर्थी. मग दर्शन घेऊन निघलो आणि छोटा करत होती तयारी. मग आम्ही सगळे गाडीत बसलो आणि गेलो मंदिरात. बाबा सोडणार होते. मग मंदिरला पोचलो आणि बाबा निघले सियारा घेऊन. मग नंतर इथे मंदिरात जाण्यासाठी आम्ही फूल वगैरे घेतले. नंतर गाईचं दर्शन घेतला, राधाकृष्णाचं दर्शन घेतला, नंतर गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतला. मस्तपैकी आमचं दर्शन वगैरे झाला आणि मस्त आम्हाला नंतर मठात जायचं होता. मग आम्ही चाललेलो मस्ती करत, हम साथ साथ हे. आणि मग मस्त स्वामींच्या मठात चाललेलो आम्ही. मस्त जाण्याआधी पाय धुवून घेतले स्वच्छ आणि मग मठात जायला निघालो. आणि मठात गेलो तर मन एवढा प्रसन्न झाला. मग नंतर शिवमंदिरला गेलो, कानात इच्छा सांगितली आणि मस्त दर्शन घेतला. नंतर शिवमंदिरात गेलो आणि मग पाया वगैरे पडलो. मस्त दर्शन झालं आमचा. मंत्र वगैरे बोलून घेतला मी आणि महादेवांना प्रसन्न होण्यासाठी मस्तपैकी मंत्र माझा बोलून झाला. आणि दर्शन घेऊन जय बोले लाला महाराज आवाज देत होते. मग त्यांना केला हात आणि नंतर धागा वगैरे मी बांधून घेतला. मग धागा माझा बांधून वगैरे झाला. मग नंतर मला जायचं होतं घरी. मग निघले मी घरी जायला. मग फोटोशूट तर होणारच ना. मग फोटो वगैरे आम्ही काढले सगळ्यांनी. मग बसलो गाडीत आणि निघलो घरी जायला. मग आलो घरी. त्याच्यानंतर मस्त बाबूसोबत मस्ती केली. त्याला इरिटेट होतं म्हणून पप्पी दिली. मग मामाने आणलेली लस्सी ती पिऊन घेतली. नंतर मामीने आज साबुदाणे वडे केलेले ते खाऊन घेतले आणि मोठ्या मामीने पण इकडे साबुदाणे वडे घेतलेले, कारण आज उपवास होता. मग संध्याकाळी संकष्टीसाठी मोदक बनवायचे होते म्हणून मोदक बनवत घेतले. गूळ वितलून झाला. मग नंतर त्याच्यात नारळाचा किस टाकला. मग तो शिजवून घेतला. तो सगळा पूर्ण मिक्स करून घेतला, कारण मला मोदक बनवायचे होते. मग त्याच्यानंतर कट केलेले ड्रायफ्रूट टाकले. तो पण पूर्ण मिक्स करून घेतला. मग त्याच्यानंतर मस्त वेलची पूड टाकली. तो पण पूर्ण मिक्स करून घेतला. झाली आपली खोय मस्तपैकी रेडी. नंतर पुऱ्या वगैरे मी तळून घेतल्या. त्याच्यानंतर मस्त मोदक वगैरे बनवले, शिंगोल्या बनवल्या. नंतर मग एवढ्या बनवायच्या बाकी होत्या. नंतर टाईम झाला. मग सगळं झालेला रेडी. मग आरती वगैरे केली आणि पाया वगैरे पडून घेतला. दर्शन वगैरे झाला. नंतर उपवास पण सोडवायचा होता. मग सगळे जेवायला पण बसले. मग उपवास वगैरे सोडून घेतला. मग नंतर मामा आणि मामीसोबत मी चालायला गेली. तर आजसाठी एवढाच होता. बाय.